सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 11 मेच्या इम्पॉर्टंट न्यूज. ओके, तर फर्स्ट न्यूज आहे इंडस्ट्री मिनिस्ट्रीनी एक एमओयू साइन केलेला आहे. ओके, इंडस्ट्री मिनिस्ट्रीनी एमओयू साइन केलेला आहे एअरबस एसी सोबत. तर कशा करता साइन केलेला आहे? टू लॉन्च अ न्यू रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इन साऊथ कोरिया. तर नवीन रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर साऊथ कोरियामध्ये लॉन्च करण्याकरता हा जो एमओयू आहे, यांचा करार जो आहे, एग्रीमेंट साइन झालेला आहे इंडस्ट्री मिनिस्ट्री आणि एअरबस एसीचा. ओके, तर जे न्यू सेंटर आहे ते काय सर्व करणार आहे? ते सर्व करणार आहे ऍज अ प्लॅटफॉर्म जे एक्सपांड करेल कॉपरेशन बिटवीन एअरबस आणि साऊथ कोरियामध्ये. कॉपरेशन एक्सपांड करेल एअरबस आणि साऊथ कोरियामधलं त्या प्लॅटफॉर्म थ्रू. आणि जे कोणत्या फॉर्म्स मध्ये? जे फॉर्म्स आहे इन सिव्हिल एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर इंडस्ट्रीज ऍज वेल. सिव्हिल एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर इंडस्ट्रीज मध्ये पण ते एक्सपांड करेल. ओके, कॉपरेशन. एअरबस काय प्लॅन करत आहे? विदिन दिस इयर म्हणजे या वर्षी ते एक रिजन, न्यू सेंटर साठी एक रिजन सिलेक्ट करण्याचा त्यांचा प्लॅन आहे एअरबसचा. आणि गव्हर्नमेंट आणि एअरबसचं डिस्कशन पण चालू आहे. तर ते डिस्कशन कशाला चालू आहे? एक्सपांड करण्यासाठी, बायलॅटरल टाईज एक्सपांड करण्यासाठी कोणत्या क्षेत्रामध्ये? एव्हिएशन, स्पेस आणि डिफेन्स सेक्टर्स मध्ये. तर या सेक्टर्स मध्ये गव्हर्नमेंट आणि एअरबेसचे डिस्कशन चालू आहे. बायलॅटरल कोणत्या सेक्टर्स मध्ये? एव्हिएशन, स्पेस आणि डिफेन्स सेक्टर मध्ये एक्सपांड करण्यासाठी बायलॅटरल टाईज. ओके, तर ही न्यूज होती. एअरबस आणि द इंडस्ट्री मिनिस्ट्री आहे, जे इंडस्ट्री मिनिस्ट्री यांच्यामध्ये काय झालेला आहे? करार झालेला आहे, एमओयू साइन झालेला आहे. कशा करता? न्यू रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर लॉन्च करण्याकरता साऊथ कोरियामध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज आपण आता. सो नेक्स्ट न्यूज आहे न्यूझीलंडचे बॅटर मुनरो यांनी काय केलेलं आहे? रिटायरमेंट त्यांचं अनाऊन्स केलेलं आहे. कशामधनं? इंटरनॅशनल क्रिकेटमधनं. तर न्यूझीलंडचे बॅटर कॉलिन मुनरो यांनी त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे इंटरनॅशनल क्रिकेटमधनं. कशानंतर त्यांनी त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे? तर जे ब्लॅक कॅप्स T20 वर्ल्ड कप जे स्क्वॅड आहे त्यामध्ये त्यांचा स्पॉट मिसिंग आहे. त्यामध्ये ते त्यांना घेण्यात नाही आलेला आहे, मिसिंग आहे ते स्पॉट त्यांचा. म्हणून त्यांनी रिटायरमेंटची अनाउन्समेंट केलेली आहे इंटरनॅशनल क्रिकेटमधनं. 37 इयर्स ओल्ड आहे. त्यांनी जे लास्ट इंटरनॅशनल खेळले होते तर ते लास्ट इंटरनॅशनल त्यांचा होता T20 मॅच होता अगेन्स्ट इंडिया 2020 मध्ये. तर 2020 मध्ये ते इंडियाच्या अगेन्स्ट मध्ये खेळले होते T20 मॅच लास्ट. ओके, आणि ते 37 इयर्स ओल्ड आहे. तर त्यांनी T20 इंटरनॅशनल मध्ये डेब्यू कधी केलेला होता? अगेन्स्ट साऊथ आफ्रिकाच्या अगेन्स्ट मध्ये त्यांनी त्यांचा डेब्यू केलेला होता T20 इंटरनॅशनल मध्ये 2012 ला. ते त्यांचं बर्थ प्लेस काय आहे त्यांचं बर्थ झालं आहे डर्बन मध्ये. आणि त्यांनी 122 व्हाईट बॉल मॅचेस जे आहे ते न्यूझीलंड करणं खेळलेले आहेत. सोबतच 2013 मध्ये पोर्टिस यांच्या अगेन्स्ट मध्ये त्यांनी सोलिटरी टेस्ट पण खेळले आहे ते. नेक्स्ट जे आहे, तर नेक्स्ट आहे त्यांची 47 बॉल सेंचुरी अगेन्स्ट वेस्ट इंडिज. ही जी होती माउंट मोंगनी 2018 मध्ये, ती काय होती? त्यांची फास्टेस्ट T20 सेंचुरी होती न्यूझीलंड करता. आणि त्यामुळे तो जो टाइम होता त्याच्यानंतर काय झाले? ते फर्स्ट प्लेयर झाले ज्यांनी स्कोर केले 3 T20 इंटरनॅशनल 100. ओके, यांच्या त्यांच्या फास्टेस्ट T20 सेंचुरी नंतर त्यांना फर्स्ट प्लेयर घोषित करण्यात आलेलं ज्यांनी स्कोअर केलेले 3 T20 इंटरनॅशनल 100. नेक्स्ट काय आणखी? त्यांचे 14 बॉल हाफ सेंचुरी जे आहे ते श्रीलंकाच्या अगेन्स्ट मध्ये
जे मॅच होती ऑकलँड इडन पार्क मध्ये 2016 मध्ये, तर तेव्हा त्यांनी 14 बॉल हाफ सेंचुरी केलेले होते आणि स्टील काय होते ते स्टील फास्टेस्ट होते T20 इंटरनॅशनल मध्ये न्यूझीलँडर. ओके, न्यूझीलँडकडून त्या टीम मधले म्हणजे न्यूझीलँडच्या टीम मधले. आणि फोर्थ फास्टेस्ट होते ऑल टाइम. फास्टेस्ट तर होतेच न्यूझीलँडर म्हणजे न्यूझीलँडच्या टीम मधून ते फास्टेस्ट होते, पण ऑल टाइम मध्ये ते काय होते फोर्थ फास्टेस्ट. तर यांनी काय केलेलं आहे, जे कॉलिन मुनरो आहे ते कोण आहे, न्यूझीलँडचे बॅटर, त्यांनी त्यांची रिटायरमेंट जी आहे ते अनाउन्स केलेली आहे. नेक्स्ट बघूया आता. सो नेक्स्ट न्यूज ज्योती यराजी यांच्याबद्दल आहे. तर यांनी नेदरलँड मध्ये गोल्ड जिंकलेला आहे. तर इंडियन ऍथलीट ज्योती यराजी यांनी काय वुमेन्स 100 मीटर हर्डल्स इव्हेंट मध्ये जे झालेलं हॅरी सुटलिंग गेम्स 2024 वुगेट नेदरलँड मध्ये, तर तिथे त्यांनी काय वुमेन्स 100 इव्हेंट मध्ये हर्डल इव्हेंट मध्ये गोल्ड हे पटकावलेला आहे. तर त्यांचा फर्स्ट इव्हेंट जो होता एशिया गेम्स, तर त्यामध्ये ते काय होत्या सिल्वर मेडलिस्ट होत्या. तर सिल्वर मेडलिस्ट सुद्धा आहे त्या. त्यांनी किती सेकंड मध्ये जे आहे ते हर्डल क्रॉस केलेला आहे. सो 12.87 सेकंड मध्ये त्यांनी हर्डल क्रॉस करून फिनिश केलेला आहे आणि गोल्ड मेडल त्यांनी पटकावलेला आहे, जे करंट इव्हेंट आहे नेदरलँड मध्ये झालेला त्यामध्ये. त्यानंतर जे डच हर्डलर आहे मीरा ग्रुट या सेकंड आलेले आहे आणि त्यांचा जो टाइम होता तो होता 13.67 सेकंड. सो या सेकंड आलेले आहे. आणि अनादर डच रनर हना वॅन बास्ट यांनी 13.84 सेकंड हर्डल 30.84 सेकंड मध्ये हर्डलला पार करून त्या थर्ड आलेले आहे. सो फर्स्ट जे आहे त्या आहे ज्योती यराजी, सेकंड आहे मीरा ग्रुट आणि थर्ड आहे हना वॅन बास. म्हणजे यांना गोल्ड मिळालेला आहे. तो या सिल्वरच्या मानकरी आहे आणि या ब्रॉन्झच्या. ओके, तर नंतर 27 इयर्स ओल्ड यराजी आहे त्या, तर त्यांनी सिल्वर कुठे पटकावलेलं होतं, त्यांना सिल्वर मिळालेलं होतं हँगझू एशियन गेम्स मध्ये. लास्ट इयर जे झालेलं होतं हँगझू एशियन गेम्स, तिथे त्यांना सिल्वर मिळालेलं होतं आणि त्यांचा जो टायमिंग होता तो होता 12.87 सेकंड आणि तो त्यांचा फोर्थ करिअर बेस्ट होता टू विन गोल्ड इन द वर्ल्ड ऍथलीट्स कॅटेगरी इव्हेंट. ओके, तर त्यांचा नॅशनल रेकॉर्ड जो आहे यराजीज नॅशनल रेकॉर्ड तो आहे 12.78 सेकंड आहे. तर तो त्यांनी कधी अचीव केलेला होता त्यांचा नॅशनल रेकॉर्ड, तो वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स जे लास्ट इयरला झाले तेव्हा त्यांनी त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो अचीव केला होता 12.78 सेकंडचा. आणि त्यांना गोल्ड मिळालेला आहे 60 मीटर हर्डल एशिया इंडोर मध्ये. नंतर आता हे तर झालं कोणाबद्दल, जे वुमेन्सची जी टीम होती. ओके, वुमेन्सची जी कॅटेगरी होती त्यांच्याबद्दल झालेलं आहे. आता बघूया मेन्स. सो इंडियन मेल हर्डलर तेजस शिरसे यांना 110 मीटर हर्डलच्या रेस मध्ये काय झालेले आहे ते त्यांचा पर्सनल बेस्ट टायमिंग त्यांनी अचीव केलेला आहे, तो आहे 13.56 सेकंड आणि फिनिशिंग अहेड ऑफ लोकल डच ऍथलीट जॉस वॅन हेल्मंट. ओके, तर म्हणजे 110 मीटरच्या हर्डल रेस मध्ये 13.56 सेकंड त्यांनी कव्हर करत. ओके, ते फर्स्ट आलेले आहे आणि सेकंड कोण आलेले आहे, जे डच ऍथलीट आहे जॉस हे सेकंड आलेले आहे विथ 13.80 सेकंड आणि थर्ड कोण आहे जेमी सेसी 13.92 सेकंड सह. सो ही जी न्यूज आपण कव्हर केलेली आहे ही आहे जी ऍथलीट मीट जी होती हॅरी
शुटलेट गेम्स 2024 जे आहे, ज्याच्यामध्ये 100 मीटर हर्डल्सचा जो इव्हेंट होता त्यामध्ये वुमेन्स मध्ये ज्योती यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. सोबतच जे इंडियन मेल हर्डलर आहे तेजस शिरसे यांनी पण गोल्ड मेडल हे पटकावलेलं आहे विथ किती 13.56 सेकंड मध्ये त्यांनी कव्हर केलेले आहे हर्डल्स आणि 110 मीटर त्यांची हर्डल रेस होती. ओके, नेक्स्ट बघूया आता न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे उत्तराखंड गव्हर्नमेंटने लॉन्च केलेला आहे. काय लॉन्च केलेला आहे? पिरुल लाव पैसा पाव कॅम्पेन. ओके, पिरुल लाव पैसा पाव कॅम्पेन. तर हे उत्तराखंड गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे ही स्कीम. ओके, तर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकते की पिरुल लाव पैसा पाव कॅम्पेन हे कोणत्या स्टेट मध्ये कोणत्या गव्हर्नमेंटने जे आहे लॉन्च केलेली आहे. सो तुम्हाला ऑप्शन्स येऊ शकतात महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश. तर तुम्ही तिथे डायरेक्ट टिक करू शकता उत्तराखंड. सो बघूया आपण काय आहे त्या स्कीम मध्ये. सो उत्तराखंड गव्हर्नमेंटने काय केलेलं लॉन्च केलेलं आहे पिरुल लाव पैसा पाव कॅम्पेन. त्यामध्ये काय आहे, जे पण फायर त्या स्टेटमध्ये जे पण फॉरेस्ट मध्ये जे भीषण आग लागत असते तर त्यासाठीचा हा जो कॅम्पेन आहे हा लॉन्च करण्यात आलेला आहे. तर सुप्रीम कोर्ट काय आहे रिसेंटली त्यांनी त्यांचं कन्सर्न एक्सप्रेस केलेलं आहे. जे पण फायर जे होत आहे स्टेटमध्ये, स्टेटच्या फॉरेस्ट मध्ये जे भीषण आग लागत आहे त्यासाठी त्यांनी त्याचं कन्सर्न एक्सप्रेस केलेलं आहे. त्यामध्ये ऑलरेडी पाच जे पीपल आहे, 5 व्यक्ती जे आहे ते मरण पावलेले आहे. तर काय होते त्यामुळे जे फॉरेस्ट मध्ये जे भीषण आग लागत असते त्यामुळे काय होत असते, त्यामुळे एअर पोल्युशन होत असते. ओके, क्रिएट एअर पोल्युशन आणि जे थिक स्मोक आहे ते पण होत असते. तर त्यामुळे जे थिक स्मोक आहे आणि एअर पोल्युशन आहे यामुळे काय होत असते, तो ट्री डिस्ट्रॉय होत असते, मेडिसिनल प्लांट्स त्यामुळे डिस्ट्रॉय होते आणि वाईल्ड लाईफ इन एरिया हे पण डिस्ट्रॉय होत असते. आणि जे वाईल्ड लाईफ आहे तिथले त्यांना पण त्रास होत असतो त्या स्मोकचा. सो त्या स्मोकमुळे एक तर ट्रीज डिस्ट्रॉय होत असतात. सो मेडिसिनल प्लांट्स जे आहे जे मेडिसिन मध्ये यूज होतात ते सुद्धा तिथे डिस्ट्रॉय होते आणि अॅनिमल्सला पण ते खूप हानिकारक असते. सो त्यामुळे काय हा जो आहे स्कीम जी आहे ती लॉन्च करण्यात आलेली आहे. तर या कॅम्पेन मध्ये काय होणार आहे, जे पण लोकल्स आहे, लोकल विलेजर्स आणि युथ ते काय करेल, कलेक्ट करेल. काय कलेक्ट करेल? पिरुल म्हणजे काय होत असते आता, पिरुल म्हणजे आहे पाईन ट्री लिव्स. ओके, पाईन ट्रीचे लिव्स जे आहे ते युथ आणि विलेजर्स जाऊन कलेक्ट करतील आणि जे पण तिथलं डेझिग्नेटेड पिरुल कलेक्शन आहे तिथं त्या सेंटरवर ते सबमिट करेल. ओके, नंतर काय करेल ते तिथले जे तहसीलदार आहे तर ते जे पिरुल कलेक्शन जे सेंटर राहील तर तहसीलदार त्याला मॅनेज करेल. कोणाच्या सुपरविजन मध्ये? सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटच्या सुपरविजन मध्ये तहसीलदार जे आहे ते पिरुल कलेक्शन सेंटर ते मॅनेज करणार आहे. ओके, तर त्यानंतर काय होईल, ओके जे युथ आहे आणि विलेजर्स आहे ते कलेक्ट करतील आणि सो ते सबमिट करतील ते. पण त्यानंतर काय होईल त्याचं, तर जे पिरुल आहे त्याचं वेट केल्या जाईल. जे त्यांनी कलेक्ट केलेला जे लिव्स आहे त्याचा वेट केला जाईल आणि जेवढं त्याचं वेट राहील, ओके, पर केजी जे वेट राहणार आहे तर पर केजी वर त्यांना 50 रुपीज जे आहे ते पे केल्या जाणार आहे विलेजर्स आणि युथला आणि डायरेक्टली ते त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर होणार आहे. सो नंतर जे लिव्स आहे ते फर्दर यूज साठी इंडस्ट्रीज मध्ये पोहोचवल्या जाईल. सो ही या स्कीम मध्ये जे आहे काय आहे, जे उत्तराखंड गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे पिरुल लाव पैसा पाव. म्हणजे पैसा पाव म्हणजे काय आहे, तर त्यामध्ये त्यांना पर केजी 50 रुपीज पण मिळणार आहे. सो हा खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे उत्तराखंड गव्हर्नमेंटनी, ज्यामुळे फॉरेस्टला पण आग लागणार नाही आणि ते जे लिव्स आहे ते पण फर्दर यूज होईल इंडस्ट्रीज मध्ये. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे की प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूंनी आणखी काही पद्मा अवॉर्ड जे आहे ते सेकंड सिव्हिलियन इन्व्हेस्टियर सेरेमनी मध्ये
जे राष्ट्रपती भवन मध्ये झालं न्यू दिल्लीमध्ये, तर तिथे पद्म अवॉर्ड जे आहे ते प्रेझेंट केलेले आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूंनी. तर कोणाकोणाला प्रेझेंट केलेले आहे बघूया. पद्म विभूषण जे आहे ते रेनाउंड आर्टिस्ट डॉक्टर वैजयंतीमाला बाली यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आलेला आहे. प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूंनी त्यांना प्रेझेंट केलेला आहे. सोबतच तेलुगू फिल्म ऍक्टर कोनिडेला चिरंजीवी यांना पण पद्मविभूषण हे प्रदान करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघूया आता पद्मभूषण कोणाला देण्यात आलेलं आहे. तर जे फर्स्ट वुमन सुप्रीम कोर्ट जज होत्या, एशियाच्या फर्स्ट वुमेन सुप्रीम कोर्ट जज ज्या होत्या त्या होत्या एम फातिमा बीवी यांना मरणोपरांत काय देण्यात आलेलं आहे, पद्मभूषण हे प्रदान करण्यात आलेलं आहे. पोस्ट मॉर्ट्युअसली म्हणजे मरणोपरांत, मरणोत्तर. नेक्स्ट आणखी कोणाला देण्यात आलेला आहे. सो रेनॉन्ड कार्डिओलॉजिस्ट म्हणजे असते हार्टचे स्पेशालिस्ट. ओके, हार्टचे स्पेशालिस्ट जे डॉक्टर असते, तर डॉक्टर अश्विन बालचंद मेहता आणि वेटरन पॉलिटिशियन लीडर ओ राजगोपाल यांना थर्ड हायेस्ट सिव्हिलियन म्हणून ऑनर करण्यात आलेला आहे. ओके, थर्ड हायेस्ट सिव्हिलियन म्हणून ऑनर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट जे आहे, जे स्पिरिच्युअलिझम मध्ये त्यांच्या एक्झेम्पलरी कॉन्ट्रीब्युशन जे दिलेलं आहे, जे फील्ड आहे त्यांचे स्पिरिच्युअलिझम, त्याच्यामध्ये त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन साठी पद्मभूषण प्रदान करण्यात आलेला आहे तोगडन रिनपोच यांना. तर तोगडन रिनपोच यांना जे प्रदान करण्यात आलेलं आहे पद्मभूषण. ओके, हे पण पोस्टमसली करण्यात आलेलं आहे, मरणोत्तर करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आता बघूया. तर स्पोर्ट्स या कॉन्ट्रीब्युशन ज्या त्यांचे जे फील्ड होतं स्पोर्ट्स, तर त्यांच्या त्या स्पोर्ट्सच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये कोणाला पद्मश्री देण्यात आलेला आहे, जोसना चिनप्पा यांना पद्मश्री देण्यात आलेला आहे त्यांच्या स्पोर्ट्स मधल्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल. नंतर आणखी पद्मश्री कोणाला देण्यात आलेला आहे, के चेलिमल यांना देण्यात आलेला आहे पद्मश्री. तर त्यांची फील्ड कोणती होती, त्यांची फील्ड होती ऍग्रिकल्चर या फील्ड साठी त्यांना पद्मश्री प्रदान करण्यात आलेला आहे. नंतर हिंदुस्थानी क्लासिकल वोकलिस्ट सोमदत्त भटू यांना आणि स्कल्प्टर ए वेलू आनंदाचारी यांना पण पद्मश्री जे आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. सो तुम्ही एक लिस्ट बनवा की पद्मविभूषण कोणाला मिळाला आहे, पद्मभूषण कोणाला मिळाला आहे आणि सोबतच पद्मश्री कोणाला मिळाले आहे, असे कॉलम्स बनवा आणि त्यांचे नाव लिहा. इथे नाव लिहायचं, नेम आणि अवॉर्ड. ओके, आणि जे पण त्यांची फील्ड आहे ते फील्ड इथे लिहायची. तर अशाने तुम्हाला काय होऊन जाईल, लर्न होऊन जाणार की पद्मश्री कोणाला मिळाला आहे, पद्मविभूषण कोणाला मिळालं आणि कोणत्या फील्ड मध्ये मिळाले. सो नेक्स्ट बघूया आपण न्यूज. आता नेक्स्ट न्यूज आहे, व्हाईस ऍडमायरल संजय भल्ला हे त्यांचा चार्ज अज्युम करणार आहे, त्यांचा चार्ज टेक ओव्हर करणार आहे ऍज अ चीफ ऑफ पर्सनल म्हणून इंडियन नेव्ही मध्ये. ओके, तर त्यांनी ही वॉज कमिशन इन द इंडियन नेव्ही ऑन 1 जानेवारी 1989. म्हणजे त्यांनी त्यांच्या इंडियन नेव्ही मध्ये कधीपासून त्यांनी स्टार्ट केलेलं त्यांचं करिअर. सो 1 जानेवारी 1989 मध्ये त्यांनी इंडियन नेव्ही जे आहे ते जॉईन केलेलं होतं. त्यांच्या 35 वर्षाच्या करिअर मध्ये त्यांनी काय काय ऑपॉर्च्युनिटीज जे आहे त्या पार पाडलेल्या आहेत, काय काय त्यांनी केलेलं आहे. सो ही हेल्ड अ नंबर ऑफ स्पेशलिस्ट स्टाफ अँड ऑपरेशनल अपॉइंटमेंट्स बोथ ॲफ्लोट आणि ॲशोर मध्ये. ॲफ्लोट आणि ॲशोर दोन्ही मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या 35 वर्षाच्या करिअर मध्ये नंबर ऑफ स्पेशलिस्ट केलेला आहे, स्टाफ आणि ऑपरेशनल अपॉइंटमेंट्स पण केलेले आहे. नंतर जो त्यांचा कोर्स होता कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, या कोर्स मध्ये त्यांनी स्पेशलाइज केल्यानंतर त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे
ॲज अ स्पेशलिस्ट ऑन बोर्ड सेव्हरल फ्रंटलाईन वॉरशिपमध्ये. ओके, त्यांनी स्पेशलायझेशन कशात होतं मग त्यांचं स्पेशलायझेशन होतं कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर मध्ये त्यांचं स्पेशलायझेशन होतं. नंतर त्यांनी काय ऍज अ सर्व्हिस कशामध्ये दिलेली आहे, स्पेशलिस्ट ऑन बोर्ड सेव्हरल फ्रंटलाईन वॉरशिप मध्ये. नंतर त्यांना काय मिळालेलं आहे, त्यांच्या रेकग्निशन बद्दल, त्यांचे जे सर्व्हिस दिलेली आहे त्यांनी, तर त्यांच्या डिस्टिंग्विश सर्व्हिस बद्दल त्यांना सन्मानित पण करण्यात आलेलं आहे. सो त्यांना अवॉर्ड पण मिळालेले आहे. तर कोणते अवॉर्ड मिळालेले आहे त्यांना, अति विशिष्ट सेवा मेडल त्यांना मिळालेलं आहे, द नाव सेना मेडल पण त्यांना मिळालेलं आहे, आणि जे कमेंडेशन बाय आहे चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ अँड फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ. ओके, तर त्यांच्या डिस्टिंग्विश सर्व्हिस बद्दल रेकग्निशन करून त्यांना अवॉर्ड प्रदान करण्यात आलेले आहे. नेक्स्ट बघूया आपण न्यूज आता. सो नेक्स्ट न्यूज आहे आयटी मेजर विप्रो, की आयटी मेजर जी विप्रो आहे त्यांनी अपॉइंट केलेला आहे विनय फिरके यांना ऍज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून. ओके, तर कुठे करण्यात आलेला आहे, एशिया पॅसिफिक इंडिया मिडल ईस्ट अँड आफ्रिका स्ट्रॅटेजी मार्केट युनिट इथे त्यांना ऍज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून आयटी फर्म जे आहे, आयटी मेजर जे आहे विप्रोनी अपॉइंट केलेला आहे विजय फिरके यांना. तर कोणाला सक्सीड करणार आहे, ते सक्सीड करणार आहे अनीस चेंचा यांना ते सक्सीड करणार आहे. तर अनीस चेंचा का बरं ते सोडणार आहे त्यांची पोस्ट, सो ते ऑर्गनायझेशनच्या बाहेर काही अपॉर्च्युनिटीज जे आहे ते परस्यू करणार आहेत, म्हणून ते काय करणार आहे, स्टेप डाऊन करणार आहे त्यांच्या पोस्टवरनं. नेक्स्ट विनय काय आहे, विनय विल बी बेस्ड इन दुबई. विनय बेस्ड राहणार आहे दुबईमध्ये, पण ते रिपोर्ट करणार आहे चीफ एक्झिक्युटिव्ह सिरनी पलई यांना. ओके, आणखी काय जॉईन करणार आहे, ते विप्रो एक्झिक्युटिव्ह बोर्ड पर जॉईन करणार आहे विनय. आणि ऑन एप्रिल 6 विप्रोनी अपॉइंट केलेला होता श्रीनी पलई यांना ऍज अ सीईओ म्हणून, आणि मॅनेजिंग डायरेक्टर ज्यांनी कोणाला सक्सेड केलेलं होतं, थिरी डेलापोर्टे यांना. ओके, तर 6 एप्रिलला सिरनी पलई यांनी सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांचा जो चार्ज आहे तो घेतला होता, आणि कोणाला सक्सेड केलेलं होतं, त्यांनी थिरी डेलापोर्टे यांना सक्सेड केलेलं होतं. जे अ फ्यू डेज लेटर काय झालेलं होतं, त्याच्या काही दिवसाआधी विप्रोने अपॉइंट केलेलं होतं कंपनीचे वेटरन मलय जोशी यांना सीईओ म्हणून ऑफ इट्स लार्जेस्ट अँड फास्टेस्ट ग्रोइंग मार्केट अमेरिका वन युनिट अर्लियर हेडेड बाय. तर पिलई जे हेडेड बाय होतं ते तर पिलई होते, पण त्यांनी काही दिवसानंतर काय केलेलं, मलय जोशी यांना सीईओ म्हणून पण अपॉइंट केलेलं होतं. नेक्स्ट बघूया आता विप्रो बद्दल. सीईओ कोण आहे, श्रीनी पलई आहे, ओनर आहे अजीम प्रेमजी, फाउंडर कोण आहेत, MH हशम प्रेमजी, हेडक्वार्टर आहे बेंगलुरू मध्ये, आणि फाउंड कधी झाला, 29 डिसेंबर 1945 ला ते फाउंड झालेलं. ओके, नेक्स्ट बघूया आता तो क्वेश्चन्स. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ऍज पर रिसेंट न्यूज नुसार एअरबस डिफेन्स स्पेस आर्म हे काय करणार आहे, विल लॉन्च अ न्यू रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर. तर कोणत्या कंट्रीमध्ये नवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर जे आहे ते एअरबस लॉन्च करणार आहेत, ते साऊथ कोरियामध्ये लॉन्च करणार आहेत. नेक्स्ट कॉलिन मुनरो ज्यांनी काय केलेलं आहे, त्यांची रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे इंटरनॅशनल क्रिकेट मधनं. तर कोणत्या नॅशनल क्रिकेट टीमला ते बिलॉंग करतात, तर ते न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमला बिलॉंग करतात, कॉलिन मुनरो. नेक्स्ट, विच इंडियन ऍथलीट वोन द वुमेन्स 100 मीटर हर्डल इव्हेंट. 100 मीटर हर्डल इव्हेंट जो आहे तो कोणत्या इंडियन ऍथलीटने जिंकलेला आहे, जो होता हॅरी स्लुटलिंग गेम्स 2024 ऍथलीट्स मीट इन वुगेट नेदरलँड मध्ये. तर तो जिंकलेला आहे
ज्योतिरादित्य यांनी. नेक्स्ट, विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च द पिरुल नाव पैसा पाव कॅम्पेन. तर कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटने पिरुल नाव पैसा पाव कॅम्पेन हे लॉन्च केलेलं आहे. तर कशा करता लॉन्च केलेलं आहे, जे स्टेट मध्ये भीषण आग लागत, स्टेटच्या फॉरेस्ट मध्ये जे भीषण आग लागत असते त्याकरता हा इनिशिएटिव्ह जो आहे तो घेण्यात आलेला आहे. तर कोणत्या गव्हर्नमेंटने केलेला आहे लॉन्च? उत्तराखंड गव्हर्नमेंटने. नेक्स्ट, नेम द फर्स्ट वुमन जज. एशिया मधल्या फर्स्ट वुमन जज ज्या होत्या सुप्रीम कोर्टच्या, ओके, तर त्यांना पद्मभूषण जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. पोस्टुमसली, मरणोत्तर त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आलेला आहे. तर त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे एम फातिमा बीवी. नेक्स्ट, हु हॅज अज्युम चार्ज ॲज द चीफ ऑफ पर्सनल ऑफ द इंडियन नेव्ही. तर कोण अज्युम करणार आहे चार्ज ॲज द चीफ ऑफ पर्सनल ऑफ इंडियन नेव्हीचा? व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज विप्रोज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे विप्रोचं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून? कशा करता? द एशिया पॅसिफिक इंडिया मिडल ईस्ट अँड आफ्रिका APMEA करता. तर कोणाला करण्यात आलेला आहे? विनय फिरके यांना. तुम्हाला क्वेश्चन यामध्ये असा पण येऊ शकतो की जे APMEA आहे, ओके, तर यामध्ये APMEA याचं फुल फॉर्म काय आहे? एशिया पॅसिफिक इंडिया मिडल ईस्ट अँड आफ्रिका. तर यामधलं ए काय स्टँड करतो? ओके, ए काय स्टँड करतो? तर ए तर एशिया पॅसिफिक पण स्टँड करतं आणि आफ्रिका पण. सो ऑप्शन्स मध्ये पण तुम्हाला तसे येऊ शकतात ऑप्शन. सो तुम्हाला बघावं लागेल की एशिया पॅसिफिक दिलेला आहे ऑप्शन मध्ये की आफ्रिका दिलेला आहे. तर त्यानुसार तुम्हाला ते टिक करावं लागेल. नेक्स्ट बघूया आता. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच आमच्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. थँक्यू.